नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। अमेरिका इराण तणाव वाढला, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला। सौर ऊर्जा ग्राहकांना धक्का, वीज बिलासोबत कर लागू होणार। उत्तर प्रदेशात प्रिन्स यादव चर्चेत, पोलीस भरती सोडून क्रिकेटमध्ये चमकला। बिबट्याच्या हल्ल्यात आंबे पाडायला गेलेल्या 8 वर्षीय कृष्णाचा झाला मृत्यू। जयपूरमध्ये IPL 2026 सामना, राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जॉयंट्सला हरवलं। बारामतीत पोटनिवडणूक मतदान, सुनेत्रा पवार झाल्या भाऊ। साताऱ्यात ओझेरे येथे अपघात, शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। कोल्हापुरात मोठी चोरी, घरातून 30 लाखांचे दागिने लंपास। साताऱ्यात IT पार्कला मंजुरी, MIDC कडे 42 हेक्टर जमीन, रोजगाराला चालना। मुंबई शिवसेनेचा प्लॅन, एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना नवी जबाबदारी दिली। बुलढाण्यात धक्कादायक प्रकार, लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने 2 तरुणांची आत्महत्या। कल्याणमध्ये संताप, 108 अँब्युलन्स उशिरा पोहोचली, वृद्धाचा रस्त्यावर मृत्यू। मुंबई साड्यांचा स्वस्त बाजार, फक्त 150 रुपयात सिल्क साड्या विक्रीस। कर्नाटकातील आलमट्टी धरणावरून वाद, CM देवेंद्र फडणवीस यांचं PM नरेंद्र मोदी यांना पत्र। महाराष्ट्रात जमिनीच्या नियमात बदल, शेतजमीन रूपांतरण प्रक्रियेत मोठा दिलासा। विदर्भ मराठवाड्यात हवामान इशारा, पुढील 2 दिवस पावसाची शक्यता। पुण्यात लकडी पूल हत्याकांड उघड, आरोपी हडपसरमधून अटक। पुण्यात PMPML बस अपघात, बस दुकानात घुसली, चालकावर कार्यवाही। पुण्यात श्रद्धांजली उपक्रम, पहलगाम हल्ल्यातील शहीदांसाठी 25 झाडे लावली। अजितदादांच्या मनासारखं विलिनीकरण झालं असतं तर 2029ला ते मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवार। दिल्लीत भीषण गुन्हा, IRS अधिकाऱ्यांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या, आरोपी अटकेत। नाशिकमध्ये भोंदीगिरीचा पर्दाफाश, रुद्राक्षाच्या नावाखाली तरुणींवर अत्याचार। महाराष्ट्रात राजकीय मोहीम, एकनाथ शिंदे यांचं मिशन 2029 सुरू। मुंबई चित्रपट वाद, राजा शिवाजी राववर टीका, रितेश देशमुख यांचं स्पष्टीकरण। भारत पाक तणाव कायम, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द 24 मे पर्यंत बंद ठेवली। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।